वाय मी. वाय मी म्हणजे मी का. डोंट चॅट. डोंट चॅट म्हणजे गप्पा मारू नको. लुक बॅक. लुक बॅक म्हणजे पाठीमागे बघ. पाठीमागे बघण्यासाठी काय यूज करायचं आहे आपल्याला? लुक बॅक. डू वन थिंग. डू वन थिंग म्हणजे एक काम कर. आपण बऱ्याचदा बोलतो ना, माझं एक काम कर. त्यासाठी तुम्हाला काय यूज करायचं आहे? डू वन थिंग. आय एम अलोन. आय एम अलोन म्हणजे मी एकटा आहे. अलोन म्हणजे एकटा असणे. आय एम टायर्ड. आय एम टायर्ड म्हणजे मी थकलो आहे. टायर्ड म्हणजे थकणे. लेट मी आउट. लेट मी आउट म्हणजे मला बाहेर येऊ द्या किंवा मला बाहेर जाऊ द्या. या दोन्ही अर्थाने लेट मी आउटचा तुम्हाला यूज करायचा आहे. आणि जर तुम्हाला म्हणायचं असेल की मला आत येऊ द्या तर कसं म्हणणार? लेट मी इन. लेट मी इन. आउटच्या जागी तुम्हाला इनचा यूज करायचा आहे. आय लाईक बोथ. आय लाईक बोथ म्हणजे मला दोन्ही आवडतात. तुम्हाला जर विचारलं की या दोन्हीपैकी तुला कोणतं आवडतं, जर तुम्हाला दोन्ही आवडत असतील तर तुम्ही काय म्हणा त्यावेळेस? आय लाईक बोथ. हू इज दॅट. हू इज दॅट म्हणजे तो कोण आहे. ब्रिंग हिम इन. ब्रिंग हिम इन म्हणजे त्याला आत आणा. कोणाला आत आणा जर तुम्हाला म्हणायचं असेल तर काय म्हणणार तुम्ही? ब्रिंग हिम इन. वेट आउटसाइड. वेट आउटसाइड. गाईज वेट आउटसाइड जे आहे बाहेर थांबा किंवा बाहेर वाट बघा. या दोन्ही अर्थाने वेट आउटसाइडचा यूज तुम्हाला करायचा आहे. स्पीक आउट. स्पीक आउट म्हणजे बोल. नुसतं स्पीक जरी म्हणलं तर त्याचा अर्थ बोलच होतो, पण स्पीक आउट एक फ्रेझल वर्ब आहे जे तुम्हाला बोल या अर्थाने, म्हणजे जर कोणी बोलत नसेल त्याला तुम्हाला रागात म्हणायचं की बोल आता, त्यावेळेस तुम्ही म्हणा की स्पीक आउट. स्पीक आउट म्हणजे बोल. कम व्हॉट मे. कम व्हॉट मे म्हणजे काही झाले तरी. आपण बऱ्याचदा म्हणतो काही झाले तरी ते काम कर. त्यावेळेस तुम्हाला काही झाले तरी यासाठी काय यूज करायचं आहे? कम व्हॉट मे. कम व्हॉट मे. टच वूड. टच वूड म्हणजे देव ना करो किंवा नजर न लागो. या दोन्ही अर्थाने टच वूडचा यूज करायचा आहे. बऱ्याचदा आपण बोलतो की देव ना करो असं हो, टच वूड असं नाही झालं पाहिजे किंवा टच वूड नजर नाही लागली पाहिजे. मला टच वूडचा यूज करायचा आहे. व्हेअर टू सीट. व्हेअर टू सीट म्हणजे कुठे बसायचं. हाऊ टू स्टार्ट. हाऊ टू स्टार्ट म्हणजे कसं सुरू करायचं. कसं सुरू करायचं. व्हेरी पुअर. व्हेरी पुअर म्हणजे खूप खराब किंवा गरीब. या दोन्ही अर्थाने व्हेरी पुअरचा यूज तुम्हाला करायचा आहे. एखादी गोष्ट जर खूप खराब झाली तर तुम्ही तिथे बोलू शकता की इट इज व्हेरी पुअर म्हणजे ही गोष्ट खूप खराब झाली. अशा प्रकारे. हू इज देअर. हू इज देअर म्हणजे तिथे कोण आहे. व्हेन टू स्पीक. व्हेन टू स्पीक म्हणजे केव्हा बोलायचं. आय वॉन्ट इट. आय वॉन्ट इट म्हणजे मला हे पाहिजे. जेव्हा तुम्हाला काही पाहिजे असेल आय वॉन्ट म्हणायचं आणि जे वस्तू पाहिजे त्याचं नाव इटच्या जागी लिहायचं. समजा आय वॉन्ट बिस्किट, आय वॉन्ट वॉटर, आय वॉन्ट फूड. अशा प्रकारे तुम्ही इटच्या जागी वेगवेगळे शब्द यूज करून, वेगवेगळे वर्ड्स यूज करून सेंटेन्स बनवू शकता. वेक अप नाव. वेक अप नाव म्हणजे आता उठ. थिंक इट ओव्हर. थिंक इट ओव्हर म्हणजे याचा विचार कर. आपण म्हणतो ना याबद्दल थोडा विचार कर. थिंक इट ओव्हर. अशा प्रकारे तुम्हाला याचा यूज करायचा आहे. आर यू इनसाइड. आर यू इनसाइड म्हणजे तू मध्ये आहेस का. जर तुम्हाला विचारायचं असेल कोणाला की तू मध्ये आहेस का, त्यावेळेस तुम्ही सिम्पली म्हणा आर यू इनसाइड. कन्सिडर इट डन.
कन्सिडर इट डन म्हणजे समजा झालंच. आपण बऱ्याचदा म्हणतो ना, कोणी आपल्याला काम सांगितलं त्याला आपण कॉन्फिडेंटली म्हणतो की समजा झालंच. तेव्हा तुम्ही म्हणा कन्सिडर इट डन. सिम्पल सेंटेन्स यूज करून इंग्लिश तुम्ही बोलू शकता. जस्ट वेट अँड वॉच. जस्ट वेट अँड वॉच म्हणजे थांब आणि बघ, थांब आणि पहा या अर्थाने सुद्धा याचा यूज केला जातो. गाईज, जेव्हा आपण एखाद्याला चॅलेंज करतो आणि म्हणतो की तू बघच आता मी काय करतो किंवा तू बघतच राहा, या अर्थाने सुद्धा जस्ट वेट अँड वॉचचा यूज तुम्हाला करायचा आहे. म्हणजे तुम्ही कुणाला तर चॅलेंज केले आणि त्याला म्हणताय तू बघच आता, तेव्हा म्हणा की तुम्ही जस्ट वेट अँड वॉच, बघ मी काय करतो. अशा अर्थाने जस्ट वेट अँड वॉचचा तुम्हाला यूज करायचा आहे. माय गॉड. माय गॉड म्हणजे अरे देवा. बऱ्याचदा होतं आपण काही गोष्टी घडतात की ज्यावेळेस म्हणतो ना अरे देवा, त्यावेळेस सिम्पली माय गॉड म्हणून तुम्ही इंग्लिशची सुरुवात करू शकता. हिअर ओनली. हिअर ओनली म्हणजे फक्त इथे. हिअर म्हणजे इथे आणि ओनली म्हणजे फक्त. लेट मी वर्क. लेट मी वर्क म्हणजे मला काम करू दे. लेट मी म्हणजे एखादी गोष्ट करू दे, या अर्थाने लेट मीचा यूज करायचा आणि वर्क म्हणजे काम, म्हणजे मला काम करू दे. आय एम चेंजिंग क्लॉथ्स. आय एम चेंजिंग क्लॉथ्स म्हणजे मी कपडे बदलत आहे. जेव्हा तुम्ही कपडे बदलत आहात असे सांगण्यासाठी काय म्हणा, आय एम चेंजिंग क्लॉथ्स. डू यू रिमेंबर मी. डू यू रिमेंबर मी म्हणजे ओळखलं का मला, तू मला ओळखलं का, अशा अर्थाने तू मला ओळखलं का. रिमेंबर म्हणजे एखादी गोष्ट आठवणे किंवा ओळखणे, या अर्थाने यूज करायचा आहे. आय वेंट शॉपिंग. आय वेंट शॉपिंग म्हणजे मी खरेदीला गेले. वेंट म्हणजे जाणे आणि शॉपिंग म्हणजे खरेदी करणे. डू नॉट ओव्हर इट. डू नॉट ओव्हर इट म्हणजे जास्त खाऊ नको. बऱ्याचदा आपण मुलांनाही म्हणतो ना जास्त नको खाऊ पोट दुखेल, तेव्हा डू नॉट ओव्हर इट असं तुम्ही सिम्पल सेंटेन्स यूज करा. ॲट वॉट टाईम. ॲट वॉट टाईम म्हणजे किती वाजता. दॅट्स इनफ. दॅट्स इनफ किंवा इनफ इज इनफ, ह्या दोन्हीपैकी कोणतं एक सेंटेन्स तुम्ही यूज करून, या दोन्हीचा अर्थ एकसारखाच होतो, फक्त थोडासा बोलण्यात फरक आहे. दॅट्स इनफ म्हणजे खूप झालं, आता खूप झालं, आणि इनफ इज इनफ म्हणजे बस झालं किंवा खूप झालं. अशा दोन्ही अर्थाने दोन्ही सेंटेन्सचा यूज तुम्ही करू शकता. रिमूव्ह द टँगल्स. रिमूव्ह द टँगल्स म्हणजे गुंता काढ. रिमूव्ह म्हणजे काढणे आणि टँगल्स म्हणजे गुंता. बटन अप युअर शर्ट. बटन अप युअर शर्ट म्हणजे शर्टचे बटन बंद कर. यालाच दुसऱ्या प्रकारे पण तुम्ही म्हणू शकता बटन युअर शर्ट असंही म्हणू शकता. आणि जर तुम्हाला म्हणायचं असेल की शर्टचे बटन काढ, तर तुम्ही कसं म्हणणार, अनबटन युअर शर्ट. अनबटन युअर शर्ट. डोंट गेट अप. डोंट गेट अप म्हणजे उठू नकोस. कम फॉरवर्ड. कम फॉरवर्ड म्हणजे पुढे पुढे ये, या अर्थाने म्हणायचं आहे कम फॉरवर्ड. बिफोर दॅट. बिफोर दॅट म्हणजे त्यापूर्वी किंवा त्याआधी. गाई जी छोटी छोटी जी सेंटेन्स आहेत तुम्ही ते डेली यूजमध्ये दररोज वापरल्यानंतर तुम्हाला त्याचा सराव पण होईल आणि तुम्ही इंग्लिश पण फ्लुएंटली बोलू शकाल. स्पीक मोर स्लोली. स्पीक मोर स्लोली म्हणजे अजून हळू बोल. काही स्पीक स्लोली म्हणजे हळू बोल, आणि जर तुम्हाला म्हणायचं असेल की अजून थोडं हळू बोल, तेव्हा हे सेंटेन्स नक्की यूज करा. स्पीक मोर स्लोली म्हणजे अजून हळू बोल. नॉट माइन. नॉट माइन म्हणजे माझं नाही. काही सिंपल जर तुम्हाला कोणी विचारलं हे तुझं आहे का, तर सिंपल म्हणा नॉट माइन. माय बॅड किंवा माय मिस्टेक याचा अर्थ होतो माझी चूक आहे. आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ना, मराठीमध्ये म्हणतो माझी चूक आहे, तर त्याऐवजी सिंपल म्हणा इट्स माय बॅड किंवा माय मिस्टेक. डोंट हॅस्टी. डोंट हॅस्टी म्हणजे घाई करू नको. गाईज डोंट हरीचा सुद्धा अर्थ होतो की घाई करू नको,
आणि डोंट हॅस्टीचा सुद्धा अर्थ असाच होतो की घाई करू नको. गाईज, थोडं नवीन नवीन वर्ड वापरल्यामुळे आपले इंग्लिश पण चांगली वाटते. तर तुम्ही असे नवीन सेंटेन्स यूज करण्याचा प्रयत्न करा. ॲट लिस्ट, ॲट लिस्ट म्हणजे कमीत कमी. लेट्स गो, लेट्स गो म्हणजे चल. गाईज, सिम्पल चल असं म्हणतो ना, त्याऐवजी म्हणा लेट्स गो. एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी म्हणजे माफ करा. गाईज, जर तुमच्या पुढे कोणी उभा असेल आणि तुम्हाला पुढे जायचं असेल निघून, तर त्याला तुम्ही सिम्पल म्हणा एक्सक्यूज मी म्हणजे माफ करा, थोडं बाजूला व्हा. याचा अर्थ अशा अर्थाने तुम्ही त्याला म्हणणार आहात. नुसतं एक्सक्यूज मी जरी म्हटलं तरी तो समजून गेले आणि तो बाजूला होईल. अशा प्रकारे हळूहळू स्टेप बाय स्टेप तुम्ही इंग्लिश बोला. कॅरी धिस, कॅरी धिस म्हणजे हे घेऊन चल. एखादी वस्तू घेऊन चल म्हणायचं असेल तर कॅरी धिस हा सिम्पल सेंटेन्स यूज करा. केअरफुली, केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक. आपण बऱ्याचदा म्हणतो ना काळजीपूर्वक कर, तर सिम्पल म्हणा काळजीपूर्वक, केअरफुली कर असं. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली म्हणजे अगदी बरोबर. समहाव, समहाव म्हणजे जसं तसं. म्हणतो ना आपण बरं जसं तसं हे काम केलं, तेव्हा समहावचा यूज तुम्हाला करायचा आहे. गॉट इट, गॉट इट म्हणजे समजलं. समजलं का असं आपण बोलतो ना, म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही सांगितली आहे आणि त्याला तुम्ही परत विचारताय की तुला समजलं का, तेव्हा गॉट इट असं सिम्पल सेंटेन्स यूज करा. कीप सायलेंट, कीप सायलेंट म्हणजे शांत राहा. देन वेन, देन वेन म्हणजे नंतर कधी. जर तुम्हाला नंतर कधी काम करणार त्याऐवजी म्हणा देन वेन असं सिम्पल बोला. जस्ट थिंक, जस्ट थिंक म्हणजे जरा विचार कर. आपण बऱ्याचदा डेली यूजमध्ये हे सेंटेन्स बोलत असतो की जरा विचार कर, त्याऐवजी म्हणा जस्ट थिंक, जस्ट थिंक अबाउट इट. अशा प्रकारे दोन छोटी सेंटेन्स जोडून तुम्ही मोठं सेंटेन्स बनवू शकता. लेट इट बी, लेट इट बी म्हणजे राहू दे. काही गोष्टी असतील, काही घरात सांगायचं असेल की जाऊ दे, ते राहू दे, तू नको करू. लेट इट बी, तू करू मी करते असं म्हणा सिम्पल. कॅन यू आन्सर धिस, कॅन यू आन्सर धिस म्हणजे तू याचं उत्तर देऊ शकतोस का, तू याचं उत्तर देऊ शकतोस का. आय विल टेल यू, आय विल टेल यू म्हणजे मी तुला सांगेन. गेट इन अ ग्रुप, गेट इन ग्रुप म्हणजे ग्रुप बनवा. जर तुम्हाला मुलं खेळत असतील आणि तुम्हाला सांगायचं असेल की ग्रुप बनवा, त्यावेळेस सिम्पल म्हणा गेट इन अ ग्रुप, बरोबर मुलांना समजेल. बी ॲट होम, बी ॲट होम म्हणजे घरी राहा. डोंट से नो, डोंट से नो नाही म्हणू नको. जर तुम्ही कोणाला तरी काहीतरी देत आहात त्यावेळेस तुम्ही म्हणता ना नाही म्हणू नको, घे. डोंट से नो घे असं म्हणा सिम्पल. हॅव अनादर वन, हॅव अनादर वन म्हणजे दुसरं घे. मुलं भांडण करत असतात त्यावेळेस म्हणतो की मुलं एकाच गोष्टीसाठी भांडण करतात, त्यावेळेस हे सेंटेन्स तुम्ही यूज करू शकता. ते त्याला राहू दे, तू दुसरं घे. हॅव अनादर वन. व्हॉट टू से, व्हॉट टू से काय म्हणायचं आहे या अर्थाने व्हॉट टू सेचा यूज करायचा आहे. ब्रेक अप इट, ब्रेक अप इट म्हणजे हे तोड. एखादी वस्तू तोडायची असेल किंवा काही गोष्टी तोडायच्या असू शकतात त्यावेळेस हे सेंटेन्स यूज करा ब्रेक अप इट. गाईज, जे ब्रेकअप आहे ते वेगळं, दुसरं त्याचा अर्थ वेगळा होतो. हे ब्रेकअप आपण तोडणे या अर्थाने इथे यूज करत आहोत. डोंट रुईन, डोंट रुईन म्हणजे खराब करू नको. रुईन म्हणजे खराब करणे. फिल द बॉटल, फिल द बॉटल म्हणजे बाटली भर किंवा बॉटल भर. पाण्यानं असू शकते, दुधानं असू शकते. जे तुम्हाला म्हणायचं आहे ते पुढे लावा बॉटलच्या पुढे. फोकस हिअर, फोकस हिअर म्हणजे इकडे लक्ष दे. आपण बऱ्याचदा मुलांना म्हणत असतो की इकडे लक्ष दे, त्यावेळेस म्हणा फोकस हिअर.
सेंड समवन, सेंड समवन, कोणाला तरी पाठव, कोणाला तरी पाठव. गेट फ्रेश, गेट फ्रेश म्हणजे हात पाय धु. बऱ्याचदा आपण मुलं बाहेरून आले की म्हणतो की हात पाय धु, त्याऐवजी सिंपल म्हणा गेट फ्रेश. डोंट टेल ऑदर्स, डोंट टेल ऑदर्स म्हणजे दुसऱ्याला सांगू नको. म्हणजे काही सिक्रेट गोष्टी असतील, बऱ्याचदा आपण म्हणतो की दुसऱ्याला कोणाला सांगू नको, त्याऐवजी म्हणा डोंट टेल ऑदर्स. सम डे, सम डे म्हणजे कधीतरी. नेक्स्ट, नेक्स्ट म्हणजे पुढचा. प्रे टू गॉड, प्रे टू गॉड म्हणजे देवाला प्रार्थना कर. बी क्लीन, बी क्लीन म्हणजे स्वच्छ राहा. वन डे और अदर, वन डे और अदर म्हणजे एक ना एक दिवस. या अर्थाने वन डे और अदरचा यूज करायचा आहे. हू इन्फॉर्म्ड यू, हू इन्फॉर्म्ड यू म्हणजे तुला कोणी सांगितलं, तुला कोणी सांगितलं. समटाइम्स और अदर, समटाइम्स और अदर म्हणजे कधी ना कधी. बर्न द स्टोव, बर्न द स्टोव म्हणजे गॅस पेटव. जर गाईस तुम्हाला म्हणायचं असेल की गॅस कमी कर, याला कसं म्हणणार तुम्ही? टर्न डाऊन द हीट, टर्न डाऊन द हीट म्हणजे गॅस कमी कर. आणि तसंच जर तुम्हाला म्हणायचं असेल गॅस वाढव म्हणजे गॅसची फ्लेम वाढव, तर कसं म्हणणार? टर्न अप द हीट, टर्न अप द हीट म्हणजे गॅसची फ्लेम वाढव. गाईस टर्न डाऊन म्हणजे कमी करणे आणि टर्न अप म्हणजे वाढवणे, असा याचा यूज करायचा आहे. जर गाईस तुम्हाला म्हणायचं असेल की तवा गॅसवरती ठेव, तर कसं म्हणणार? पुट द पॅन ओव्हर हीट, पुट द पॅन ओव्हर हीट म्हणजे तवा गॅसवरती ठेव. जर याच जागी पॅनच्या जागी तुम्ही प्रेशर कुकर, कढई घेऊन सेंटेन्स बनवू शकता. बॉईल द वॉटर, बॉईल द वॉटर म्हणजे पाणी उकळ. मी इथे बॉईल द वॉटर घेतलेलं आहे, तुम्ही इथं बॉईल द मिल्क घेऊ शकता किंवा अजून कोणतंही वर्ड्स घेऊन हे सेंटेन्स बनवू शकता. जर तुम्हाला म्हणायचं असेल की फक्त पाणी गरम कर, गरम कर म्हणजे वॉर्म अप द वॉटर, वॉर्म अप द वॉटर म्हणजे पाणी गरम कर. म्हणजे थंड झालेलं जे पाणी असतं त्याला फक्त हलकंसं गरम करतो, त्याला वॉर्म अप करणे असं म्हणायचं आहे. तसंच या ठिकाणी वॉर्म अप द मिल्क पण तुम्ही म्हणू शकता. कर्डल द मिल्क, कर्डल द मिल्क म्हणजे दही लाव. जर तुम्हाला म्हणायचं असेल की गॅसवरून पॅन उतरव किंवा गॅसवरनं प्रेशर कुकर काढ, असे सेंटेन्स बोलायचे असतील तर तुम्ही कसं म्हणणार? रिमूव्ह द पॅन ओव्हर हीट, रिमूव्ह द पॅन ओव्हर हीट. या पॅनच्या जागी तुम्ही इथे प्रेशर कुकर, कढई घेऊन हे सेंटेन्स वेगवेगळ्या प्रकारे बोलू शकता. जर तुम्हाला म्हणायचं असेल की कांदा चिर, हे कसं म्हणणार तुम्ही? चॉप द ऑनियन, चॉप द ऑनियन. चॉप करणे म्हणजे चौकोनी आकारात कांदा लहान लहान चिरणे, याला चॉप करणे असं म्हणायचं आहे. आणि स्लाइस द ऑनियन, स्लाइस द ऑनियन म्हणजे कांद्याचे स्लाइस करायचे, म्हणजे गोल गोल किंवा आडवा कांदा लांब लांब चिरतो ना, त्याला आपण स्लाइस करणे म्हणायचं आहे. स्लाइस द ऑनियन. सिफ्ट द फ्लॉवर, सिफ्ट द फ्लॉवर, फ्लॉवर म्हणजे पीठ चाळ. गाईज याचं प्रोनाउन्सिएशन नीट लक्षात. स्ट्रेन द टी, स्ट्रेन द टी म्हणजे चहा गाळ. जर तुम्हाला म्हणायचं असेल की पीठ मळ, कसं म्हणणार तुम्ही इंग्लिशमध्ये? नीड द डो, नीड द डो म्हणजे पीठ मळ. नीड म्हणजे काय? मळणी. आणि डो म्हणजे जे मळलेलं पीठ असतं त्याला आपण डो असं म्हणतो. जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी पीठ मळत आहे, तर याला इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? आय एम नीडिंग द डो, आय एम नीडिंग द डो म्हणजे मी पीठ मळत आहे. जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी चपाती बनवत आहे, याला तुम्ही इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? आय एम कुकिंग द चपातीज, आय एम कुकिंग द चपातीज म्हणजे मी चपाती बनवत आहे. तशाच प्रकारे जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी चपाती लाटत आहे, बऱ्याच वेळेस आपल्याला सांगावं लागतं की मी चपाती लाटते, थांब थोड्या वेळ, तर त्यावेळेस कसं बोलणार सेंटेन्स तुम्ही? आय एम रोलिंग द चपाती, आय एम रोलिंग द चपाती. रोल करणे म्हणजे लाटणे.
आणि गाईज जे लाटणं असतं त्याला आपण इंग्लिशमध्ये रोलिंग पिन म्हणतात. रोलिंग पिन, ROLLING PIN, रोलिंग पिन. किंवा चपाती सेट, तर याला इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? बेक द चपातीज, बेक द चपाती. गाईज बेक करणे म्हणजे सेकणे. बेक करणे म्हणजे काय? सेकणे. जर तुम्हाला म्हणायचं असेल की चपाती पलट, तर याला तुम्ही दोन प्रकारे बोलू शकता. फ्लिप द चपाती, फ्लिप द चपाती, किंवा टर्न द चपाती अपसाइड डाऊन, टर्न द चपाती अपसाइड डाऊन. या दोन्हीपैकी कोणतंही एक सेंटेन्स तुम्ही बोलू शकता. बारीक गॅसवरती शिजव, आपण बऱ्याचदा हे सेंटेन्स यूज करतो, बारीक गॅसवरती शिजव किंवा बारीक गॅस करून शिजव. तर इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? कुक इट ओव्हर द लो हीट, कुक इट ओव्हर द लो हीट म्हणजे बारीक गॅसवरती शिजव. जर तुम्हाला म्हणायचं असेल की झाक, तर याला कसं म्हणणार तुम्ही? इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? कव्हर इट, कव्हर इट म्हणजे झाक. आणि जर तुम्हाला म्हणायचं असेल की झाकण झाक, तर कसं म्हणणार? कव्हर द लीड, कव्हर द लीड म्हणजे झाकण झाक. लीड म्हणजे काय? झाकण. जर तुम्हाला म्हणायचं असेल की जेवण वाढ, जेवण वाढ, तर इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? सर्व द फूड, सर्व द फूड म्हणजे जेवण वाढ. आणि गाईज बऱ्याचदा आपल्याला म्हणायचं असतं की मीठ कमी आहे, याला इंग्लिशमध्ये कसं बोलणार? साल्ट इज लेस, साल्ट इज लेस म्हणजे मीठ कमी आहे. जर तुम्हाला म्हणायचं असेल की जेवणात मीठ कमी आहे, तेव्हा तुम्ही हे सेंटेन्स बोला, साल्ट इज लेस इन द फूड, साल्ट इज लेस इन द फूड म्हणजे जेवणात मीठ कमी आहे. अशाच प्रकारे तुम्ही भाजीत मीठ कमी आहे सुद्धा म्हणू शकता, साल्ट इज लेस इन द व्हेजिटेबल. अशा प्रकारे वेगवेगळे सेंटेन्स तुम्ही बनवू शकता. भाजीत मीठ टाक, तर कसं बोलणार? ॲड साल्ट इन व्हेजिटेबल, ॲड साल्ट इन व्हेजिटेबल. व्हेजिटेबलच्या ऐवजी तुम्ही फूड पण यूज करू शकता, राईस किंवा अजून कोणते जे काही पदार्थ असतील ते पदार्थाचं नाव तुम्ही बोलू शकता. जर तुम्हाला म्हणायचं असेल की भांडी घास, तर याला इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? डू द डिशेस, डू द डिशेस, किंवा वॉश द डिशेस, वॉश द डिशेस म्हणजे भांडी घास. या दोन्हीचाही अर्थ भांडी घास होतो. जर तुम्हाला म्हणायचं असेल की भांडी सुकव, तर याला इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? ड्राय द डिशेस, ड्राय द डिशेस म्हणजे भांडी सुकव. ड्राय करणे म्हणजे सुकवणे. जर तुम्हाला म्हणायचं असेल की भांडी पुस, तर याला कसं म्हणणार? वाईप द डिशेस, वाईप द डिशेस म्हणजे भांडी पुस, भांडी पुस. जर गाईज तुम्हाला म्हणायचं असेल की सिंक साफ कर, तर कसं म्हणणार याला इंग्लिशमध्ये? क्लीन द सिंक, क्लीन द सिंक म्हणजे सिंक साफ कर. गाईज जर तुम्हाला म्हणायचं असेल की आलूचे साल्टे काढ किंवा केळीचे साल्ट काढ, तर याला इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? गाईज यासाठी एक वर्ड आहे पील ऑफ, पील ऑफ. ऑफचं स्पेलिंग OFF आहे इथे, म्हणजे साल्टी काढणे, सोलून काढणे, यासाठी पील ऑफ यूज करायचं आहे. जर तुम्हाला म्हणायचं असेल की आलूचे साल्टी काढ, तर याला इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? पील ऑफ द पोटॅटोज, पील ऑफ द पोटॅटोज. इथे पोटॅटो आलूच्या ठिकाणी तुम्ही बनाना, ऑरेंज असे वेगवेगळे वर्ड्स घेऊन हे सेंटेन्स वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही बनवू शकता. जर काही तुम्हाला म्हणायचं असेल की मसाले बारीक वाट, जे की मसाले आपण ग्रेव्ही बनवतो, ग्रेव्ही बनवण्यासाठी जे मसाले वाटतो त्याला आपण एकदम बारीक वाटतो, त्याला इंग्लिश मीन्स द स्पायसेस, मीन्स द स्पायसेस. स्पायसेस म्हणजे मसाले आणि मीन्स म्हणजे एकदम बारीक वाटणे. उकळेपर्यंत शिजव, याला इंग्लिशमध्ये कसं बोलणार? कुक इट टिल बॉइलिंग, कुक इट टिल बॉइलिंग म्हणजे उकळेपर्यंत शिजव. सॉटे द ऑनियन, सॉटे द ऑनियन म्हणजे कांदा परत. आपण तडक्यासाठी जो कांदा परततो त्याला कांदा परत, त्याला सॉटे म्हणायचं आहे. जर सॉटे द मिक्सचर म्हणजे तडका परत. तडका म्हणजे काय? त्यात आला कांदा, लसण, अद्रक, टोमॅटो हे सगळं जे मिक्सचर आपण परततो ना, त्याला मिक्सचर म्हणायचं आहे इंग्लिशमध्ये, त्याला आपण तडका म्हणतो. सॉटे द मिक्सचर, सॉटे करणे म्हणजे परतणे.
जर तुम्हाला म्हणायचं असेल की एखादी जसं की दूध आहे, आपण बासुंदीसाठी जेव्हा दूध घेतो त्यावेळेस त्याला सारखं ढवळत राहावं लागतं, तर त्याला कसं म्हणणार तुम्ही? एकसारखं ढवळत राहा. इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? स्टर इट कॉन्स्टंटली. स्टर इट कॉन्स्टंटली म्हणजे हे एकसारखं ढवळत राहा. किंवा इथे स्टर द मिल्क कॉन्स्टंटली म्हणजे दूध एकसारखं ढवळत राहा. अशा प्रकारे हे सेंटेन्स तुम्ही बनवू शकता. जर तुम्हाला म्हणायचं असेल की जेवण तयार आहे, याला इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? फूड इज रेडी. फूड इज रेडी म्हणजे जेवण तयार आहे. आणि जर तुम्हाला म्हणायचं असेल की गरमागरम जेवण वाढ, तर याला इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? सर्व द हॉट डिशेस. सर्व द हॉट डिशेस म्हणजे गरमागरम जेवण वाढ. जर तुम्हाला म्हणायचं असेल जेवण थंड होऊ दे, बऱ्याचदा आपण खूप गरम जेवण असतं नाही जेवू शकत, थंड होऊ दे म्हणतो ना तसं, तर त्यासाठी सेंटेन्स तुम्ही हे यूज करू शकता. लेट द फूड कूल डाऊन. लेट द फूड कूल डाऊन म्हणजे जेवण थंड होऊ दे. जर तुम्हाला म्हणायचं असेल की जेवण थंड होत आहे, तर याला इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? द फूड इज गेटिंग कोल्ड. द फूड इज गेटिंग कोल्ड म्हणजे जेवण थंड होत आहे. व्हेजिटेबल इज व्हेरी साल्टी. व्हेजिटेबल इज व्हेरी साल्टी म्हणजे भाजीत मीठ जास्त आहे. थोडंसं मीठ जास्त झालेलं आहे पण आपण खाऊ शकतो. त्या टायमाला हे सेंटेन्स तुम्ही यूज करा. जर गाईज भाजीत खूपच मीठ जास्त झाले आणि ते आपण खाऊ शकत नाही, तर त्या टायमाला तुम्ही हे सेंटेन्स बोलू शकता. व्हेजिटेबल इज टू मच साल्टी. व्हेजिटेबल इज टू मच साल्टी म्हणजे भाजीत खूपच मीठ जास्त आहे मी खाऊ शकत नाही. म्हणजे पहिलं सेंटेन्स आपण पॉझिटिव्ह वेनं बोललो की मीठ जास्त आहे पण खाऊ शकतो, आणि दुसरं सेंटेन्स हे निगेटिव्ह वेनं बोललं जातं. इट्स व्हेरी स्पायसी. इट्स व्हेरी स्पायसी म्हणजे हे खूप तिखट आहे पण मजेदार आहे. खूप झणझणीत तिखट असं आपण बोलतो ना त्याला इट्स व्हेरी स्पायसी म्हणजे पॉझिटिव्ह वेनं बोललं जातं. जर तुम्हाला म्हणायचं असेल की हे खूप तिखट आहे आणि आपण खाऊ शकत नाही, त्यावेळेस तुम्ही हे सेंटेन्स बोला. इट्स टू मच स्पायसी. इट्स टू मच स्पायसी म्हणजे हे खूप तिखट आहे आणि आपण खाऊ शकत नाही, या अर्थाने सेंटेन्स बोललं जातं. मॅश द पोटॅटो. मॅश द पोटॅटोज म्हणजे आलू कुस्कर. जर तुम्हाला म्हणायचं असेल की नारळ खीस, तर याला इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? ग्रेट द कोकोनट. ग्रेट द कोकोनट म्हणजे नारळ खीस. आय एम फ्राईंग द पुरीज. आय एम फ्राईंग द पुरीज म्हणजे मी पुरी तळत आहे. तळणे यासाठी फ्राय हा शब्द यूज केला जातो. गाईज इथे मी पुरी हा वर्ड घेतला आहे. या पुरीच्या ऐवजी तुम्ही जे काही तळत असाल ते वर्ड इथे ठेवून नवीन सेंटेन्स तुम्ही बोलू शकता. व्हेजिटेबल इज ओव्हर कुक्ड. व्हेजिटेबल इज ओव्हर कुक्ड म्हणजे भाजी जळाली आहे किंवा जास्त शिजली आहे. या दोन्ही अर्थाने या सेंटेन्सचा यूज केला जातो. कॉल मी म्हणजे मला फोन कर. जेव्हाही तुम्हाला कोणाला म्हणायचं असेल मला फोन कर, त्यावेळेस सिंपल म्हणा कॉल मी. चिल आउट. चिल आउट म्हणजे टेन्शन घेऊ नको. जर कोणी टेन्शनमध्ये असेल तर त्याला सिंपल म्हणा चिल आउट म्हणजे टेन्शन घेऊ नको. कम बॅक. कम बॅक म्हणजे परत ये. प्रॉमिस मी. प्रॉमिस मी म्हणजे मला वचन दे. मला प्रॉमिस करा आपण बऱ्याचदा म्हणतो, त्याचा अर्थ होतो मला वचन दे. बी काइंड. बी काइंड म्हणजे दया करा. बी ऑनेस्ट. बी ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक व्हा किंवा प्रामाणिक राहा. दया करा म्हणजे बी काइंड म्हणजे दया करा किंवा दयाळू राहा अशा अर्थाने बी काइंडचा पण यूज करायचा आहे. व्हॉट हॅपन्ड. व्हॉट हॅपन्ड म्हणजे काय झालं. टेस्ट इट. टेस्ट इट म्हणजे चव घे. बऱ्याचदा आपण म्हणतो याची चव घेऊन बघ, तर सिंपल म्हणा टेस्ट इट म्हणजे चव घेऊन बघ. होल्ड इट. होल्ड इट म्हणजे हे पकड. होल्ड इट म्हणजे काय? हे पकड. बी सिरियस. बी सिरियस म्हणजे गंभीर व्हा म्हणजे थोडं सिरियसनेस आण. बऱ्याचदा म्हणतो ना बी सिरियस यार म्हणजे गंभीर हो, थोडा विचार कर त्याबद्दल, या अर्थाने बी सिरियस यूज करायचा आहे. नॉट नाव.
नॉट नाव म्हणजे आता नाही. पिक अप, पिक अप म्हणजे उचल. एखादी गोष्ट जर उचल म्हणायचं असेल, तुम्ही मुलांना बोलताना हे छोटंसं सेंटेन्स तुम्ही यूज करू शकता. पिक अप, पिकअप दिस किंवा पिकअप बुक अशा प्रकारे तुम्ही म्हणू शकता. बुक उचल म्हणजे खाली पडलेली वस्तू उचल. व्हॉट्स रॉंग, व्हॉट्स रॉंग म्हणजे काय झालं, काय झालं. डोंट स्टॉप, डोंट स्टॉप म्हणजे थांबू नकोस, थांबू नकोस. कम बॅक, कम बॅक म्हणजे परत ये किंवा वापस ये. एन्जॉय टुडे, एन्जॉय टुडे म्हणजे आज मजा करा. या अर्थाने एन्जॉय टुडेचा तुम्हाला यूज करायचा आहे. कोणाची पार्टी असेल तर त्याला आपण बऱ्याचदा म्हणतो ना एन्जॉय टुडे, हॅव अ नाईस डे. तशा प्रकारे तुम्ही एन्जॉय टुडेचा पण यूज करू शकता. डोंट पॅनिक, डोंट पॅनिक म्हणजे घाबरू नकोस. फॉरगेट धिस, फॉरगेट धिस म्हणजे हे विसर किंवा हे विसरून जा. गुड जॉब, गुड जॉब म्हणजे खूप छान. बऱ्याचदा कोणीतरी काहीतरी छान काम केलं आहे त्यावेळेस आपण खूप छानच्या ऐवजी गुड जॉब म्हणा, खूप छान वाटेल. गिव्ह थँक्स, गिव्ह थँक्स म्हणजे धन्यवाद द्या. होल्ड ऑन, होल्ड ऑन म्हणजे जरा थांबा. बऱ्याचदा फोनवरती आपण हे सेंटेन्स बऱ्याचदा ऐकलं असेल. होल्ड ऑन म्हणजे जरा थांबा, मी त्याला बोलवतो. या अर्थाने होल्ड ऑनचा यूज करायचा आहे. आय रिमेंबर, आय रिमेंबर म्हणजे मला आठवते किंवा मला आठवण आहे. या अर्थाने आय रिमेंबरचा तुम्हाला यूज करायचा आहे. ट्राय अगेन, ट्राय अगेन म्हणजे पुन्हा प्रयत्न करा. थिंक डिफरंट, थिंक डिफरंट म्हणजे वेगळा विचार करा. बऱ्याचदा आपण म्हणतो ना अरे तोच विचार काय करतो, थोडा वेगळा विचार कर. थोडा वेगळा विचार कर म्हणण्यासाठी थिंक डिफरंटचा यूज करा. डोंट प्ले आउटसाइड, डोंट प्ले आउटसाइड म्हणजे बाहेर खेळू नको. हाऊ डिअर यू, हाऊ डिअर यू म्हणजे तुझी हिंमत कशी झाली. कोणीतरी आपल्याला बॅड वर्ड यूज केला आहे त्याला आपण म्हणतो ना तुझी हिंमत कशी झाली मला अशी बोलण्याची. त्यावेळेस तुम्ही हे सिंपल सेंटेन्स यूज करा. हाऊ डिअर यू. कीप इट ओपन, कीप इट ओपन म्हणजे ते उघडे ठेव. म्हणजे जे बॉटलचं ढक्कन वगैरे असतं त्याला काढून तसंच ठेव म्हणतो ना, त्यावेळेस कीप इट ओपन ते ओपनच राहू दे किंवा ते उघडं ठेव. या अर्थाने कीप इट ओपनचा यूज करायचा आहे. डोंट पोस्टपोन, डोंट पोस्टपोन म्हणजे पुढे ढकलू नकोस किंवा टाळू नकोस. या दोन्ही अर्थाने डोंट पोस्टपोनचा तुम्हाला यूज करायचा आहे. डोंट डिस्टर्ब मी, डोंट डिस्टर्ब मी म्हणजे मला परेशान करू नको. मुलांना आपण बऱ्याचदा हे सेंटेन्स बोलतो डोंट डिस्टर्ब मी. हीट द वॉटर, हीट द वॉटर म्हणजे पाणी गरम कर. आन्सर द फोन, आन्सर द फोन किंवा पिकअप द फोन या दोन्हीपैकी कोणतं एक सेंटेन्स तुम्ही यूज करू शकता. या दोन्हीचा या अर्थ होतो फोन उचल. लेट मी स्टे, लेट मी स्टे म्हणजे मला राहू दे. डोंट बी शाय, डोंट बी शाय म्हणजे लाजू नकोस. कम ऑन टाइम, कम ऑन टाइम म्हणजे वेळेवर या. हॅव अ सीट, हॅव अ सीट याचा अर्थ होतो बसा. बऱ्याचदा आपण हे सेंटेन्स कुठं ऑफिसमध्ये गेल्यानंतर किंवा स्कूलमध्ये गेल्यानंतर ऐकलं असेल. हॅव अ सीट असं म्हणतात ते, याचा अर्थ होतो बसा. शो मी अनादर, शो मी अनादर, शो मी
अदर म्हणजे मला दुसरं दाखवा. एखादी वस्तू तुम्ही बघत आहात, तुम्हाला म्हणायचं आहे की मला दुसरी वस्तू दाखवा, त्यावेळेस सिंपल म्हणा शो मी अनदर. जस्ट अ लिटल. जस्ट अ लिटल म्हणजे बस थोडं, खूप थोडं मला पाहिजे असं त्यावेळेस म्हणा जस्ट अ लिटल. लुक ॲट मी. लुक ॲट मी म्हणजे मला बघ. डोंट बी लेट. डोंट बी लेट म्हणजे उशीर करू नको. आपण बऱ्याचदा मुलं काहीतरी आणायला सांगतो, मुलं तिकडेच खेळत बसतात ना, त्यावेळेस आपण हे सेंटेन्स बोलू शकतो की डोंट बी लेट. कीप इन टच. कीप इन टच म्हणजे संपर्कात राहा. कीप इन टच म्हणजे संपर्कात राहा. डोंट बी अपसेट. डोंट बी अपसेट म्हणजे परेशान होऊ नको. डोंट बी अपसेट म्हणजे कोणी खूप परेशान होऊन थोडंसं बारीक तोंड करून बसतात ना, त्यावेळेस हे सिंपल म्हणा डोंट बी अपसेट म्हणजे परेशान होऊ नको किंवा नाराज होऊ नको. या अर्थाने डोंट बी अपसेटचा तुम्हाला यूज करायचा आहे. आस्क समवन एल्स. आस्क समवन एल्स म्हणजे दुसऱ्याला विचार किंवा दुसरं कोणाला तरी विचार. या अर्थाने आस्क समवन एल्सचा तुम्हाला यूज करायचा आहे. वेट इन लाईन. वेट इन लाईन म्हणजे रांगेत वाट पहा. मेक द बेड. मेक द बेड म्हणजे अंथरूण नीट कर किंवा बेडशीट नीट कर. आपण बऱ्याचदा म्हणतो मेक द बेड म्हणा त्याला सिंपल. व्हॉट इज धिस. व्हॉट इज धिस म्हणजे हे काय आहे. हे काय आहे. वेअर टू गो. वेअर टू गो म्हणजे कुठे जायचं. कुठे जायचं.